निरंजन डावखरे. सभापती महोदय, मी मंत्री महोदयांचा आभारी. अतिशय स्पष्ट आणि ट्रान्सपरंट उत्तर ते देत आहेत. माझे स्पेसिफिक 3 प्रश्न या अनुषंगाने आहेत की चौकशी समितीने ज्यांच्यावरती कारवाई चालू आहे असे म्हणजे ज्यांच्या माध्यमाने तक्रार झालेली आहे असे तक्रारदार आणि त्याच्यामध्ये जे काही संबंधित जे कोण असतील त्यांना ही दस्तावेज किंवा जे कागदपत्र चौकशी समितीच्या समोर येत आहेत त्यांना बघण्याचा, आपण जे संबंधित आहेत याच्यामध्ये त्यांना ते बघण्याचा आणि त्याच्यामध्ये त्यांचा काय म्हणणं असेल ते मांडण्याचं आपण संधी देणार का? सन 2021 मध्ये सभापती महोदय चायना मेड इंटरॅक्टिव्ह पॅनल हे विकत घेण्यात आले होते. सन्माननीय मला वाटतं त्यावेळेस श्री दळवी म्हणून होते जे संचालक होते, यांच्यावरती कोणती कारवाई ही केलेली आहे? आणि एक या विषयाला आपल्या डिपार्टमेंटला धरून पण या विषयाला सोडून जरा आहे की आपण नवीन कोर्सेस अजून या क्षेत्रामध्ये स्किल डेव्हलपमेंटमध्ये करत आहात का आणि काय करणार आहात हे थोडंसं सभागृहाला अवगत करावं. माननीय सभापती महोदय, माननीय डावखरे साहेबने जे प्रश्न विचारला ते फर्स्ट प्रश्न की ते ज्याने अधिकारी आहे त्याने आपण आपला म्हणणं मांडण्याची संधी देणार आहे का? तो संधी देणार आहे. आपण ऑलरेडी त्याने नोटीस इश्यू केलेला आहे, टाईम बाउंड नोटीस इश्यू केलेला आहे. एक वेळा त्यांचे पेपर जे हवा आहे त्या सर्वांनी पेपर पण आपण दिले आहे. प्रश्न त्यांचा सेकंड प्रश्न होता की ते चायना मेड पॅनल दलवी म्हणून दलवीचे त्यावेळेचे डायरेक्टर होते, त्यावेळी परचेस केला. तो माननीय सभापती महोदय आपल्या माहितीसाठी आणि मान डावखरे साहेब, आपण ते सर्व पॅनल जे काही चायना मेड होते ते माननीय नरेंद्रभाई मोदीजीने आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजीने आत्मनिर्भर भारत हा करायचा आहे म्हणून ते सर्व पॅनल आपण रिप्लेस करून घेतलेले आहे. एकही पॅनल चायना मेड आपल्याकडे नाही आहे आणि तरी पण त्यांचे जे लॉस आहे त्यांची आपले लॉस कसा रिकवर करायचा हे पण प्रयत्न सुरू आहे. 1 रुपयाचा लॉस झाला नाही तरी पण पेनल्टी म्हणून. थर्ड, ते जे आपण नवीन कोर्सेस बाबत सांगितलं ते अतिशय चांगली सूचना आहे. माननीय अध्यक्ष महोदय, यावेळीचे नवीन सरकार आल्यानंतर आपण 6 न्यू एज कोर्सेस ज्यामध्ये सौर ऊर्जाचा कोर्स आहे, रोबोटिक्सचा कोर्स आहे, इलेक्ट्रिक व्हेकलचे कोर्स आहे, कम्प्युटरचे कोर्स आहे, असे 6 न्यू एज कोर्सेस पूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू केलेले आहे. आपण प्रत्येक ITIने असं सांगितलं आहे की तुम्हाला जे काही न्यू कोर्सेस हवा आहे 6 मध्ये 2, 3 जे काही हवा आहे तुम्ही ते कोर्सेस सांगा. आम्ही कोर्सेसची मशिनरी ते पण माननीय सभापती महोदय वर्ल्ड क्लास मशिनरी, सर्वात जास्त चांगली मशिनरी असेल ते मशिनरी डिपार्टमेंटने टेंडर इश्यू केलेला आहे आणि त्या मशिनरीसाठी ते मशिनरी मेंटेनन्सचा कॉन्टॅक्ट आणि मशिनरी शिकवण्यासाठी त्या कंपनीचे टीचर्सचा कॉन्टॅक्ट हा पण टेंडरची अट आहे. आणि त्याशिवाय माननीय अध्यक्ष महोदय, प्रत्येक ITIमध्ये आम्ही 2000 ते 3000 फीटच्या मेड इन सेट हँगर तयार करत आहे, AC हँगर. तर त्यामध्ये जे नवीन कोर्सेस आहे ते तिथे आपण चालू. या सप्टेंबर महिन्यापासून 100 ITIमध्ये नवीन कोर्सेस सुरू होईल. आणि त्याशिवाय माननीय अध्यक्ष महोदय, आपण पॉप्युलर कोर्सेसची पण डिमांड केली आहे. जे काही जनप्रतिनिधीने जिथे जे पॉप्युलर कोर्सेस असे जे विभागाच्या त्याने कळवला किंवा आमचे डायरेक्टर्सने कळवला तर तिथे या सप्टेंबरपासून आपण पॉप्युलर कोर्सेस तिथे जे काही नवीन इंडस्ट्रीज आहे, जे काही नवीन सर्व्हिस एरिया आहे ते पॉप्युलर कोर्सेस आम्ही परमिट करू ग्रीन चॅनल मार्फत.